नसीरुद्दीन शाह मागच्या 5 दशकापासून भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते. कित्येक फिल्मफेअर, राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने नावाजलेला अभिनेता. अभिनयाच्या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण या नागरी पुरस्कारांनी सुद्धा नावाजण्यात आले. पण आता वयाच्या 75रीत पोहोचलेल्या नसीरुद्दीन शाह यांच्या नावाची चर्चा ही चित्रपटातील कामामुळे नाही, तर ते करत असलेल्या चित्रविचित्र वक्तव्यांमुळे होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नसीरुद्दीन शाहांनी भारतीय मुस्लिमांनी सानिया मिर्झाच्या स्कर्टची काय साईज आहे याची चिंता करण्यापेक्षा आधुनिक शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे असं वक्तव्य केलं. त्यांच्या या विधानात काहीही वाईट नव्हतं, पण त्यांच्या या विधानामुळे ते कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर आले. आता कट्टरपंथीयांना शांत करण्यासाठी त्यांनी दुसरं विधान केलं. पंतप्रधान मोदींवर नसीरुद्दीन शाह म्हणाले, पंतप्रधान मोदींनी जाळीदार टोपी घालावी तरच मुस्लिम त्यांच्यावर विश्वास ठेवतील. त्यांनी टोपी घालून सिद्ध करावं की ते मुस्लिमांचा द्वेष करत नाही. हे वक्तव्य करून नसीरुद्दीन शाहांनी स्वतःला धर्मनिरपेक्ष सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात नसीरुद्दीन शाह यांचं हे वक्तव्य आजपर्यंत चालू असलेल्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणाला पोषक असंच आहे. रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टी द्या आणि जाळीदार टोपी घाला एवढं साधं नाटक करून आजपर्यंत कित्येक राजकारण्यांनी स्वतःला मुस्लिम हितेशी आणि धर्मनिरपेक्ष असल्याचा आव आणलाय. पण त्यांनी मुस्लिमांच्या उदात्तीकरणासाठी काय काम केलं याचं एकाकडेही उत्तर नाही. या उलट ज्या पंतप्रधान मोदींवर ही तथाकथित धर्मनिरपेक्ष मंडळी दिवसरात्र टीका करतात, त्याच मोदींच्या कार्यकाळात मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकसारख्या कुप्रथांपासून स्वातंत्र्य मिळालं. मोदींच्या लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असल्याची माहितीसुद्धा अनेक अहवालातून समोर आली आहे. पण या मंडळीला या गोष्टीशी काहीही देणं घेणं नाही. नसीरुद्दीन शाहांनी अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी नसीरुद्दीन शाहांनी आपल्याला भारतात राहायला भीती वाटत असल्याचं वक्तव्य केलं होतं. हे विधान करताना त्यांनी आपल्या कल्पनाशक्ती किती प्रगल्भ आहे याचेही दर्शन घडवले होते. शाहांच्या कल्पनेनुसार ते अशा परिस्थितीची कल्पना करतात की जेथे त्यांच्या मुलांना संतप्त जमावाने घेरलेले असेल आणि ते विचारत असतील की तू हिंदू आहेस की मुस्लिम आहेस. म्हणजे याचाच अर्थ नसीरुद्दीन शाह यांना मॉब लिंचिंगची भीती आहे. नसीरुद्दीन शाह आपली भीती फक्त आपल्यापुरतीच मर्यादित ठेवतात असं नाही. CA विरोधाच्या आंदोलनात नसीरुद्दीन शाह यांनी CA कायद्याविषयी अफवा पसरून आंदोलकांमध्ये सुद्धा भीती पसरवण्याचं काम केलं होतं. नसीरुद्दीन शाह यांनी बेंगळुरूच्या बिलाल बागेत झालेल्या एका निदर्शनात आंदोलकांना CA त्यांचे हक्क हिरावून घेईल असे सांगून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. या कामात त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रत्ना पाठक शाह, जावेद जाफरी, नंदिता दास, मीरा नायर यांसारख्या चित्रपट निर्मात्यांसह त्यांनी 300 कलाकारांसोबत घेऊन NRCच्या बाबतीत अफवा पसरवण्याचं काम केलं होतं. नसीरुद्दीन शाह यांच्यासह तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांच्या मते अफवा पसरवणे, लोकांना खोटी भीती दाखवणे यामध्ये काहीही चूक नाही. हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन कोणी सत्य दाखवण्याचा प्रयत्न केल्यास या मंडळींना मिरच्या झोंबतात. काश्मीर खोऱ्यात इस्लामिक कट्टरपंथीयांकडून हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे वास्तव दाखवणारा काश्मीर फाईल्स हा चित्रपट नसीरुद्दीन शाहांना प्रोपगंडा वाटतो. या चित्रपटाला मिळालेली प्रसिद्धी शाह यांना धक्कादायक ट्रेंड वाटतो. नसीरुद्दीन शाह यांचा दुटप्पीपणा एवढ्यावरच संपत नाही. भाजपच्या माजी प्रवक्त्या नपूर शर्मा यांना प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यांसाठी जीवे मारण्याची आणि बलात्काराच्या धमक्या मिळत होत्या. तेव्हा शाह म्हणाले की नपूर शर्माला धमकवणारे हे फक्त रिकामे भांडे आहेत आणि या फक्त पोकळ धमक्या आहेत. मात्र त्यानंतर लगेचच उदयपूरच्या एका टेलरने नपूर शर्मा यांच्या म्हणण्याला पाठिंबा दिला. तेव्हा कट्टर इस्लामवाद्यांनी त्यांचा शिरछेद केला. त्यावर नसीरुद्दीन शाह यांना प्रतिक्रिया देण्याची गरज वाटली नाही. यावरूनच नसीरुद्दीन शाह हे धर्मनिरपेक्षतेच्या भुरक्याखाली कशा प्रकारे एका विशिष्ट समाजाची आणि विचारधारेची तळी उचलतात हे सिद्ध होते. तुम्हाला काय वाटतं? नसीरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान मोदींना जाळीदार टोपी घालण्याचं केलेलं आव्हान किती योग्य आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि MAHA MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.